आता अद्वैत आपण पाहिलं होतं, तर अद्वैत म्हणजे काय? आता अद्वैत आपण मागच्या वेळेला पाहिलं, तर अद्वैत म्हणजे साक्षात ब्रह्मस्थिती. आणि त्या ठिकाणी मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, तिथं किती इंद्रिया जोगे अद्वैत आहे बरं का. अद्वैत साक्षात ब्रह्म असते आणि तिथं जाणीव नाही. आता अद्वैत म्हणजे ब्रह्मस्थिती, आणि हीच ब्रह्मस्थिती म्हणजेच काय आहे? सुषुप्ती आहे. तिथं जाणीव सुद्धा नाही आणि नेणीव सुद्धा नाही. तिथं सगळं विश्वाला, सगळ्या विश्वाचा लय त्या सुषुप्तीमध्ये, म्हणून तो ईश्वर आहे. सगळ्या विश्वाचा लय आपल्यामध्ये करतो. तो साक्षात कसा आहे? तो ईश्वरच आहे. परंतु ईश्वर आहे, परंतु तिथं कसं आहे? त्या पोटामध्ये अज्ञान आहे. त्या पोटामध्ये अज्ञान जर नसेल तर तो ईश्वरच आहे ना. अज्ञान जर नसेल तर तो काय आहे? ईश्वरच आहे. आणि म्हणून त्याला सुषुप्त. आता अद्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे दोन आणि अद्वैत म्हणजे एक, नाही का? अद्वैत म्हणजे काय आहे? एक आहे. जिथं द्वैत नाही आणि जिथं कसं आहे? अद्वैत आहे. मग आता तसं जे पाहिलं ना, मग जगामध्ये द्वैत आणि अद्वैत, तर जोपर्यंत आपल्या चित्तात द्वैत काय करतं? आपल्याला स्वरूपाचं द्वैत हे दुःखदायक आहे. द्वैत म्हणजेच दुःखदायक आहे. द्वैत हे चांगलं नाही, दुःख देणारं आहे आणि स्वरूपाची प्राप्ती न करून देणारं, हे अशा प्रकारचं द्वैत आहे. आणि जीव म्हणजे द्वैत आहे आणि तोच परमात्मा म्हणजे अद्वैत आहे. ह्या जीवाच्या जो जीव, आता मी तुम्हाला सांगतो, तो अज्ञान त्याच ब्रह्मानं अज्ञान स्वीकारलं. तसं पाहिलं तर जीव सुद्धा ब्रह्मच आहे. जीव सुद्धा काय आहे? तुम्ही आता ब्रह्मच आहात, पण तुम्ही अज्ञान स्वीकारलं म्हणून तुम्हाला मी परमात्मा आहे असं वाटत नाही, आणि म्हणून तुम्ही 84 लक्ष फिरता. मी परमात्मा आहे असं म्हणता, पण असं वाटत निश्चय कुठे होतो मी परमात्मा आहे असं. मग निश्चय होणं, राजाचा निश्चय असतो मी राजा आहे, नाही का? राजाचा निश्चय असतो मी राजा आहे. तुम्ही ब्रह्म आहात, पण तुमचा मी ब्रह्म आहे असा निश्चय नाही, आणि म्हणून तुम्ही जीव झालात. असा निश्चय कोण का होत नाही? तुमचं कर्म शिल्लक आहे, आणि नाही का? आपलं कर्म शिल्लक आहे आणि म्हणून ते कर्म आपला निश्चय करून देत नाही. आणि त्या कर्माचे काय करायचे असं चिंतन करायचंय. त्या चिंतनाने कर्माची वाट लागली का आपोआप काय करतो? आपला विचार निश्चयाचं रूप धारण करतो. मग मी ब्रह्म आहे, त्याला निश्चय नाही, विचार सुद्धा करावा लागत नाही. आता मी मनुष्य असा जाऊन विचार करावा लागतो का? चिंतन करावं लागतं का? ध्यानात ठेवावं लागतं का? ध्यानात ठेवावं लागतं का? लागतं. तुमच्या बायकोचं नाव काय विचारलं तर म्हणतो का 2 दिवसानं सांगतो विचार करू? होय, बायकोचं नाव विचारलं तर म्हणतो का 2 दिवसानं सांगतो, विचार करून सांगतो, म्हणतो का? मी मग आता ब्रह्म आहोत हे आपला का नाही? आपल्याला पटत नाही. तुम्ही ब्रह्म आहात पण तुम्हाला पटत नाही. त्याचं कारण काय? तुमची कर्म जी आहेत, आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? तर कर्माची वाट. तो जीव आहे, तो तुम्ही जीव झालात, ब्रह्म असून जीव झाला. कर्म शिल्लक आहे, कर्म शिल्लक आहे, आणि म्हणूनच काय करायचं? असं चिंतन करायचंय. असा विचार अविचार आहे, तो अविचार घालवायचा आहे. कर्माचा परिणाम अविचार, तो अविचार घालवायचा आहे. सतत तुम्ही चिंतन करायचं, साराचं असाराचं चिंतन करायचं. आणि अजून तुम्हाला यश काय मिळतं? तुमच्या पाठीशी अनुग्रह आणि प्रबोध आहे. म्हणून बरं का, तुमच्या पाठीशी अनुग्रह करूनही प्रबोध संत पार उतरले. प्रबोध आहे, साधू संतांची कृपा आपल्या पाठीशी आहे, आणि तुमचं प्रबोधाचं चिंतन चालू आहे. आणि तुम्ही जे चिंतन करता, विचार करता, तर त्याचा अधिष्ठान तुमचा प्रबोध आहे, आणि म्हणून तुमच्या जीव झाला तुम्ही, परंतु तो ब्रह्मच आहे. मग जीवाच्या अवस्था आहेत. जीवाचा अवस्था म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे मी कोण आहे माहित नाही. अज्ञान म्हणजे काय? मी कोण आहे माहित नाही. पहिलं अज्ञान. तुम्ही ब्रह्म आहेत, पण तुम्हाला कुठे माहित आपण ब्रह्म आहोत? मग तुम्ही नक्की कोण तुम्हाला माहितच नाही. कधी तुम्ही म्हणता मी मनुष्य आहे, कधी म्हणता मी गाढव आहे, कधी म्हणता मी डुक्कर आहे, कधी म्हणता मी मुंगळा आहे, कधी म्हणता मी हत्ती आहे, कधी म्हणता मी कोला आहे, कधी म्हणता मी किडा आहे, कधी म्हणता मी मुंगी आहे. म्हणता का नाही तुम्ही? कधी म्हणल्या होत्या? नव्हत्या? अहो किती केवढा म्हणल्या ना, मागच्या किती जन्म घेतले. तेव्हा नाही म्हणलं का मी मुंगी आहे, मी हत्ती आहे, मी डुक्कर आहे, मी गाढव आहे, मी बैल आहे, मी कुत्रा आहे? म्हटलं नाही आपण. कोण? तो जीवच. तो जीवच म्हणायचा मी कुत्रा आहे, मी डुक्कर आहे, मी हत्ती आहे, मी बैल आहे, मी गाय आहे, मी मुंगी आहे, मी किडा आहे. पोहातला तो जीव म्हणायचा.
म्हणायचं नाही. आणि आता काय तो जीव आता काय म्हणतोय, मी मनुष्य आहे. पुढच्या जन्मात तो जीव काय म्हणेल, जो देह धारण करीन तो म्हणेल, नाही का. तो जीव जो नेमका तो कोण, मागच्या जन्मात काय काय म्हणून त्याला ती यादी आपण आता पाहिली. आता पुढच्या जन्मात काय म्हणेल हे का आता सांगता येत नाही. पण चिंतन जर केलं तर तो म्हणेल मी ब्रह्म आहे. आणि चिंतन जर अपूर्ण राहिलं, पूर्ण जर झालं नाही, तर मग त्याला 84 लाख योनीतली नावं त्याला द्यावी लागतील. म्हणून मी कोण आहे कळत नाही, हे अज्ञान. आणि तो ब्रह्म असून त्याच्यावर आवरण आलं, त्याला ते झाकण आलं, आच्छादन आलं. ब्रह्म असून सुद्धा आच्छादन आलं आणि म्हणून त्याला आवरण म्हणतात. त्या भगवंताच्या शक्तीने त्याच्यावर आवरण आणलं. तो ब्रह्म असून सुद्धा काय केलं, त्याला माहीतच होऊन देत नाही ती शक्ती, त्याला त्या स्वरूपाची माहीतच होऊन देत नाही. जेव्हा पुण्य होतं मग तेव्हा ती शक्ती काय करते, ती शक्ती त्याला सांग का तुमचं पाप आहे आणि म्हणून ती ईश्वर ही शक्ती तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं स्मरण होऊन देत नाही. स्वरूपाचं स्मरण जर झालं तर तुम्हाला आनंद, तुम्ही त्या स्वरूपाला प्राप्त होता. म्हणून ती ईश्वरी शक्ती आपलं पापामुळं काय करते. म्हणून असं पुण्य निर्माण करायचंय, असं चिंतन करायचंय, असं सदन करायचंय का त्या पुण्यानं काय होईल, तर मग ती आवरण त्याला आवरण म्हणतात. नंतर पहिलं काय सांगितलं, अज्ञान, आवरण, नंतर विक्षेप, ही जीवाची तिसरी अवस्था आहे. सुषुप्ती ही आवरण आहे. सुषुप्ती कशी अज्ञान आणि आवरण स्वरूप आहे. सुषुप्ती आवरण स्वरूप आहे. आणि जागृती आणि स्वप्न हा विक्षेप आहे. जागृती आणि स्वप्न काय आहे, विक्षेप आहे. विक्षेप म्हणजे काय, आवरण आलं आणि ब्रह्म असून पालता सालता मूर्खासारखा वागू लागला. सुख विनाकारण सुख दुःख भोगू लागला, नसते छंदात पडू लागला, स्वतःचं स्वरूप विसरला, ऐश्वर्य विसरला आणि नाही ते कृत्य करू लागला. काय झालं, त्याला विक्षेप झाला. आता जीवाची चौथी अवस्था, अज्ञान, आवरण, विक्षेप. चौथी अवस्था कोणती, चौथी अवस्था जीवाची. यातून ह्या 3 अवस्था आणि चौथी अवस्था आहे त्याची परोक्ष ज्ञान. चौथी अवस्था आहे परोक्ष ज्ञान. तर मग म्हणून त्यानं काय करावं, अभ्यास करावा, चिंतन करावं, सत्संगतीमध्ये जावं. म्हणजे जग काय त्याला कळतं, जीव काय त्याला कळतो, ईश्वर काय त्याला कळतं, पुण्य म्हणजे काय कळतं, पाप म्हणजे काय त्याला कळतं, आणि त्याची कारणे त्याला कळतात. आणि मग तो सगळं ज्ञान प्राप्त करतो. याला व्हायचं परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान. तर चौथी अवस्था कोणती आहे, परोक्ष ज्ञान आहे. म्हणजे त्याला आता कळलेलं आहे सगळं. त्याला आता जीवाची चौथी अवस्था परोक्ष ज्ञान हे त्याला कळलेलं आहे. आता 5वी अवस्था जीवाची, नाही का, कितवी अवस्था, तर 5वी अवस्था हा अपरोक्ष ज्ञान आहे. मग अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, तेच ब्रह्म मी आहे, त्याला म्हणायचं अपरोक्ष ज्ञान. तेच ब्रह्म. तो आधी सामुग्री, ज्ञानरूप सामुग्री तो जमा करतो, त्याला सगळं कळतं. आणि मग त्याला शास्त्र, यथार्थ शास्त्र त्याला कळलेलं आहे, परंतु अजून प्राप्ती झालेली नाही. साधन त्याला कळलेलं आहे. मग तो आता काय करतो, परोक्ष ज्ञान प्राप्त करतो. आणि मग त्या ज्ञानात मग इच्छित काय करतो, स्वरूप ते प्राप्त करण्याकरता त्याच जे परोक्ष ज्ञान आहे ते दृढ करतो. रात्र आता ही पंचदशी कशा करताय, अपरोक्ष ज्ञानाकडे जाण्यासाठी तुम्हाला जरी ब्रह्म आहे कळलं, ते दृढ करायचे, पक्क करायचे, पक्क सारखं करायचे. रात्रंदिवस त्याचा ध्यास घ्यायचा आहे. आणि मग मी देह आहे आमकाय हे अज्ञान गेलं पाहिजे आणि मी ब्रह्म आहे हे त्याला काय करायचं आहे, दृढ करायचं आहे. म्हणजे आज पहा आता मरणी जयाची आठवे तो तिची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माती चित्वा. दिवसभर आपण सतत आपण ज्याचं चिंतन करतो त्या गतीला माणूस प्राप्त होतो. तुम्ही जर ब्रह्माचं चिंतन सतत केलं तर ब्रह्मस्थितीला प्राप्त व्हा. द्रव्याचं चिंतन केलं तर सर्प स्वरूपाला प्राप्त व्हा, नाही का. म्हणजे असं जास्तीत जास्त आपण चिंतन करू तर तशा प्रकार स्थिती मिळते. म्हणून नाशिवंताचं चिंतन कधीच करायचं नाही, इच्छाच करायची नाही. म्हणून अपरोक्ष ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे हे काय करायचंय, त्याच्याकरता मग तो काय करतो, श्रवण करतो, मनन करतो, निधिध्यास करतो, नाही का. आणि त्या श्रवण मनन आणि निधिध्यासनाने काय होतं, समाधीनं काय होतं, सविकल्प निर्विकल्प समाधीला प्राप्त होते. आणि दृढ अपरोक्ष ज्ञान फलीभूत होऊन तो ब्रह्मस्वरूप प्राप्त करतो. हे काय कितवी अवस्था आली,
परोक्ष ज्ञान, ही 5वी अवस्था. मग आता 6वी अवस्था म्हणजे शोकनाश. 6वी अवस्था कोणती आहे? शोकाचा नाश. म्हणजे त्यांना परोक्ष ज्ञान त्याला झालं, मग सगळं कळलं, परंतु ब्रह्माची प्राप्ती झाली नाही. त्याला शास्त्र कळलं, आनंद कळला, मनुष्य जीवन कळलं, स्वर्ग नरक त्याला कळले नाही का, उच्चगती कळली, अधोगती कळली, सुख कळलं, दुःख कळलं, पापुण्य कळलं नाही का, ब्रह्मस्थिती कळली. परंतु आता ही झालं परोक्ष ज्ञान सगळं. आता ते परोक्ष ज्ञान कसं प्राप्त करावं, नाही आत्मज्ञान कसं प्राप्त करावं, ही परोक्षमध्ये चालू. आता जे त्याने परोक्ष ज्ञान प्राप्त केलं त्याच्या साह्यानं तो निधिध्यासन करतो, रात्रंदिवस त्याचं चिंतन करतो. चिंतने तद्रूपता, ती भ्रमरी असते ना, भ्रमरी नाही का, ती काय कीटक होते का नाही ती. मग तसं तो चिंतन करून काय होतो, चिंतना तो अपरोक्ष ज्ञान प्राप्त करतो. म्हणजे आधी त्याचा शोक नष्ट होतो. की आता अपरोक्ष ज्ञानाने त्याला तुम्हाला सांगतो, तो मुक्त झाला, मुक्त तो झाला. परंतु मुक्त जरी झाला तरी परंतु सगळ्यांची ज्ञान सगळ्यांचं एक आहे, बोध सगळ्यांचा एक आहे, परंतु सुख मात्र सगळ्यांचं सारखं. मुक्तीचा जीवनमुक्तीचा सोहळा सगळ्यांचा सारखा नाही. लक्षात घ्या बरं का, जीवनमुक्तीचा सुख सगळ्यांना सारखं नाही. ज्ञान एक आहे, बोध एक आहे, जीवनमुक्ती एक आहे, परंतु सुख सगळ्यांना सारखं नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, सगळ्यांना 10-10 कोटी रुपये मिळाले, परंतु सगळ्यांना सुख सारखं मिळेल का? 10-10 लाख रुपये मिळाले, सगळ्यांना सुख सारखं मिळेल का? सगळ्यांना सुख सारखं मिळणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचं वैराग्य किती आहे, कोणाचं काय आहे, त्याच्यावर सुद्धा काय असतं, तर ते सुख ते अवलंबून असतं वैराग्यावर, त्याचं सुद्धा. आणि अजून सुद्धा तर आपलं काय झालं, शोकनाश. त्याचा शोकाचा नाश झाला. परंतु त्याच्या ठिकाणी जर समजा वैराग्य असेल, जितकं वैराग्य, जितका विवेकाचं जितकं बळ, वैराग्याचं जितकं बळ, तितकंच त्याला काय होतं, तर जीवनमुक्तीचं सुख त्याला जास्त मिळतं, जीवनमुक्तीचं सुख. मग आता लक्ष कोट्याधीश आहेत, परंतु सगळे सारखे सुखी नसतात नाही का. लक्षाधीश, कोट्याधीश, भौतिक साधनं जरी सारखी असली तरी सुखाची प्राप्ती मात्र सारखी नाही, सुखाची प्राप्ती सारखी नाही. म्हणजे जीवनमुक्ती, आता शुकाचार्य होते आणि वैशिष्ट्य होते, दोघेही जीवनमुक्त होते, परंतु शुकाचार्याने जे सुख प्राप्त होतं ते वैशिष्ट्याने नव्हतं. मग शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वैराग्य जितकं तुमचं, जितकं वैराग्य अधिक, जितकं वैराग्य तीव्र, तितके जीवनमुक्तीच्या सुखाची, विलक्षण सुखाची प्राप्ती होते. जीवनमुक्त माणूस होतो, पण जीवनमुक्तीचं विलक्षण सुख जर त्याला भोगायचं असेल तरी त्याने काय करावं, तर जीवनमुक्ती सिद्ध होण्यासाठी आधी त्यांना अभ्यास करायचा आहे, आणि जीवनमुक्ती दृढ होण्यासाठी सुद्धा त्यांना अभ्यास करायचा आहे. तरी त्यानं म्हणून काय करावं, जीवनमुक्त होऊन तू होतात ना, जीवनमुक्त होऊन सुद्धा माणूस उद्योग व्यवसाय करतो नाही का. उद्योग व्यवसाय अनेक जीवनमुक्तांनी व्यवसाय केलेले आहेत, राज्य केलेले आहेत जीवनमुक्तांनी. परंतु काही जीवनमुक्त असे असतात तर उपाधी रहित, कोणतीही उपाधी धारण करत नाही. हे कर्म असतं बरं का, काय असतं, आणि म्हणून त्यांना जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्यांना प्राप्त होतं. आता त्यांचा शोकाचा नाश होतो, तो जीवनमुक्त झाला, शोकाचा नाश झाला. परंतु आता काही जीवनमुक्त इथेच थांबतात नाही का, जीवनमुक्त इथेच थांबतात. आणि मग आनंद वाप्ती, शेवटची अवस्था जीवाची, शेवटची अवस्था कोणती, आनंद वाप्ती. ह्या किती अवस्था आल्या, 7. ह्या 7 अवस्था आहेत. आणि म्हणजे अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंद वाप्ती, म्हणजे आनंदमय स्थिती प्राप्त होणे. आणि म्हणजे त्यांची पराकाष्ठा झाली. अजून 3 गोष्टी आहेत सांगतो तुम्हाला. उपरम आहे नाही का, बोध आहे, वैराग्य आहे आणि शांती आहे, म्हणजे उपरम आहे. मग बोध आता वैराग्य कमी पडलं आणि उपरम कमी पडला, तो जीवनमुक्त होतो. परंतु बोध जर कमी पडला तर जीवनमुक्त होत नाही. बोध जर कमी पडला, वैराग्य कमी पडलं, ह्या 3 गोष्टी आहेत, मुक्ती, जीवनमुक्ती आणि जीवनमुक्ती सुख प्राप्त करून घेणार. पहिला म्हणजे बोध, दुसरा म्हणजे उपरम आणि तिसरं म्हणजे वैराग्य. ह्या 3नी जीवनमुक्ती आणि जीवनमुक्तीचं सुख सिद्ध होतं. परंतु त्याच्यामध्ये बोध जर परिपूर्ण जर झाला तर त्याला जीवनमुक्ती मिळते.
परंतु वैराग्य परिपक्व झालं पण बोध जर कच्चा राहिला तर त्याला जीवनमुक्ती मिळत नाही. उपरम परिपक्व झाला परंतु बोध जर कच्चा असेल तर त्याला जीवनमुक्ती मिळत नाही. मग जीवनमुक्ती सिद्ध होण्यासाठी बोधच पक्का पाहिजे, नाही का? आणि तो बोध म्हणजे काय, तर मी देह नाही तर मी आत्मा आहे. मग देह कसा आहे, देहाची लक्षणं काय, देहाचं स्वरूप काय, आणि आत्मा कसा आहे, आत्म्याचं स्वरूप काय, आत्म्याची लक्षणं कशी. देहाच्या बाजूनं जाणं, देहाच्या बाजूनं प्रवास करणं आणि आत्म्याच्या बाजूनं प्रवास करणं, नाही का, यानं काय होतो, बोध परिपक्व होतो. बोध त्याला ज्ञान असं म्हटलं तरी काय हरकत नाही बोधालाच. परंतु बोध परिपूर्ण झाला की मनुष्य जीवनमुक्त होतो. मग आता पुढची गोष्ट, आता बोधही परिपूर्ण झाला परंतु वैराग्य जर अधिक असेल तर त्याला जीवनमुक्तीचं सुख अधिक मिळतं. आता तो जीवनमुक्त होतो, वैराग्य जर कमी पडलं तर जीवनमुक्तीचं सुख त्याला तितकं मिळत नाही. काय होतं, वैराग्य जर कमी पडलं, उपरम जर कमी जर पडला तर त्याला जीवनमुक्तीचं सुख त्याला मिळत नाही का. म्हणून कसं आहे, ज्याचं विवेक नाही, ज्याचं बोध, ज्याचं वैराग्य आणि उपशम जे परिपूर्ण असतात तो जीवनमुक्तही होतो आणि जीवनमुक्तीचं सुखही विलक्षण सुख तो भोगतो. आणि आत्मज्ञान होण्यासाठी जनसंपर्क कमी असावा लागतो. पहिली गोष्ट, जनसंपर्क कधी संसारातही अज्ञानातही चांगला नाही, ज्ञानात तर नाहीच नाही. जनसंपर्क मी तुम्हाला सांगतो, जनसंपर्क असा असतो, अज्ञानालाही बाधक असतो, ज्ञानालाही बाधक असतो. जनसंपर्क चांगलाच नाही. त्यापेक्षा सदैव तुम्ही आत्मचिंतनात राहा, ते उत्तमातलं उत्तम आहे. उत्तमातलं उत्तम काय सांगितलं, आत्मचिंतनात राहा. आत्मचिंतन म्हणजे मग कसं सांगितलं तुम्हाला ते, तर काय कशाकडे सांगत होतं हे, जनसंपर्क. हा, तर जनसंपर्क हा ज्ञानी आणि अज्ञानी सांगत होतो, नाही का. तर अज्ञानाला तर ज्ञान होण्यासाठी जनसंपर्क टाळावा लागतो, नाही का. आणि ज्ञानी झाला परंतु जीवनमुक्तीचं विलक्षण सुख जर त्याला भोगायचं असेल तरी त्याला ज्ञान झालंय, पण जर त्याला जनसंपर्क जर त्याचा असेल तर त्याला जीवनमुक्तीचा सुख, उत्तम सुख त्याला भोगायला मिळत नाही. आणि म्हणून जीवनमुक्त होण्यासाठी आणि जीवनमुक्तीचं सुख भोगण्यासाठी दोन्हीसाठी सुद्धा कसं आहे, जनसंपर्क हा कमी असावा. मग जनसंपर्क हा चांगला कधीच नाही, कुणालाच नाही. लौकिकामध्ये जनसंपर्क चांगला, लौकिकामध्ये, पण त्यानं काय होतं, त्याला जीवाची ऊर्ध्वगती नाही. त्याला लौकिकामध्ये जनसंपर्क चांगला, संसारी माणसाला चांगला, परंतु ऊर्ध्वगती नाही त्याला, नाही का. मग आता जनसंपर्क कमी करणं त्याला काय कशी आहे, तर ऊर्ध्वगती आहे त्याला. तर पाहता